सावनेर शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात 22 मार्चच्या सकाळपासूनच जनता कर्फ्यूला जनतेने समर्थन दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहयोग केला। 22 मार्चला सकाळी 7 वाजतापासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली। त्या अनुषंगाने संपूर्ण शासकीय यंत्रणा आधीपासून सज्ज झाली। सावनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस प्रशासन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र भेलवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर प्रशासन आपल्या कर्तव्यावर हजर झाले। संपूर्ण परिसरामध्ये गल्ली बोळ्यात शुकशुकाट दिसला। गांधी पुतळा, नाग मंदिर, शिव मंदिर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पांढुर्णा रोड इत्यादी ठिकाणी नाकेबंदीही करण्यात आली। सोबतच शहरातील मुख्य रस्ते, वर्दळीचे ठिकाण आदी परिसरात कीटकनाशक फवारणी करून संपूर्ण शहर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न करत असून प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेरच्या वतीने अथक प्रयत्न करण्यात आले। तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातील सावनेर आगारातही चालक, वाहक व तांत्रिक विभागातील कर्मचारी गरज भासल्यास आम्ही तयार आहोतचा जणू काही संदेश देत असल्याने संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे सज्ज होती। जागतिक महामारीचे स्वरूप घेऊ पाहणाऱ्या कोरोना व्हायरसचा हा तिसऱ्या चरणातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण अधिकारी, प्रशासकीय वर्ग तसेच नागरिक सज्ज झाले होते। फ्रॉगिंगचा जे उपक्रम आपण घेतलेला आहे आणि आज जो जनता कर्फ्यू त्या संदर्भात आपली काय उपाययोजना आहे? अत्यंत चांगला प्रतिसाद सावनेरकरांनी दिलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभारच व्यक्त करतो आहे। कारण जोपर्यंत सामान्य जनता याच्यामध्ये सहकार्य करीत नाही, सामील होत नाही, तोपर्यंत प्रशासनाने किती जरी प्रयत्न केले तरी ते अपुरे ठरतात आहे। सर, आपण या कार्यासाठी किती कर्मचारी लावलेले आहेत आणि किती युनिट मिळून हे काम होणार आहे? आमचे 7 युनिट आम्ही डिप्लॉईड केलेले आहेत विविध स्थानी। आज हे याच्यात 3 युनिट आमचे वर्क करतात आहे आणि हे जी फवारणी करतो आहे ही रात्रीच्याला आम्ही ते यंत्र मागून घेतलेलं आहे। आणि आज सकाळपासून जो जनता कर्फ्यू आहे, लोकांची आवाजावर कमी आहे, त्याचा फायदा आम्हाला मिळतो आहे की बऱ्यापैकी आम्ही रस्ते आणि जे फुटपाथ वगैरे आहेत त्याला क्लिनिंगचं काम सुरू आहे। आणि आपल्या सावनेर शहरामध्ये कसं काही संशयित आढळलेला आहे? नाही, अद्याप तसं रिपोर्टिंग नाही आहे माझ्याकडे। ही माहिती ग्रामीण रुग्णालय किंवा अन्य विभागाकडून घेता येईल। आणि ही फ्रॉगिंग आपली नेहमी सुरू राहणार, 1-2-4 दिवस, 8 दिवसाच्या नंतर? एक राउंड झाला की त्याच्यानंतर परत ते कंटिन्यू चालू रहेगा। आज हम आए सावनेर शहर में आज आप देख सकते हो सब तरफ पूरा बंद का माहौल है। 140 की धारा लगी हुई है और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो आह्वान किया है जनता कर्फ्यू का, उसका पूरे पालन हो रहा है। पुलिस प्रशासन, नगर प्रशासन सब ने कर्तव्यों को निभा रहे हैं, अपने काम पे लगे हुए हैं। पूरा गांव बंद है। तुम देख सकते हो कि सभी पुलिस कर्मचारी ने जनता कर्फ्यू के लिए पूरा स्ट्रिक्ट पाला हुआ है यहाँ पे। विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पीयूष झिंजुवाडिया।